त्यांची परंपरा जरी वेगळी असली, त्यांचा संप्रदाय जरी वेगळा असला, तरी तो आपल्यासाठी काय आजही वंदनीय आहे. पुढं त्याला अनेक संप्रदाय आहेत मराठवाड्यामध्ये, एक नाही भरपूर संप्रदाय आहेत. महानुभाव संप्रदाय कमी आहे. नाथ महाराज तो रूपक लिहितात, महानुभाव झालो आता भिक्षा वाढावाई, महानुभाव झालो आता भिक्षा वाढावाई. नाथ महाराजच म्हणतात ना. मग तो संप्रदाय कमी आहे का? अहो 450 वर्षापूर्वी नाथांनी हे रूपक लिहिलंय, अर्थात त्या संप्रदायाला काही अगोदरचा काळ आहे. त्या लीळा नावाचा ग्रंथ आहे, लीळा चरित्र. अहो 1100च्या दरम्यान त्याची स्थापना आहे, 1100च्या दरम्यान त्याची निर्मिती आहे. विचार करा, म्हणजे असं नाही कुठलाही संप्रदाय हा मोठाच आहे, फक्त ज्याच्या त्याच्या अभ्यासाचा भाग. म्हणून मी सांगतो, अन्यत्र संप्रदायाला आपल्याला नाव ठेवण्याचा अधिकार नाही. सगळे संप्रदाय आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे. मला सांगा, महानुभाव पंथी असला का वारकरी संप्रदाय पंथी असला, भजतो तो पांडुरंगाला, विठ्ठलाला, भगवान श्रीकृष्णालाच ना. मग श्रीकृष्ण, पांडुरंग, प्रभू रामचंद्र वेगळे आहेत का? जो वेगळा, ज्याला वेगळं वाटत असेल कदाचित तो मग खऱ्या अर्थाने संप्रदायाचा नाही. मग विठ्ठल विठ्ठल आजकाल कीर्तन हे इतकं मोजून मापून शब्द वापरावे लागले, तर लगेच त्याचीच क्लिप आणि लगेच तेच व्हायला. महाराज असं कस कायच बोलले. मग आमचा गाथा बुडला, भागवत बुडलं आणि सगळंच बुडलं. प्रश्न असा आहे, पूर्वीच्या काळी ही यंत्रणा एवढी प्रगल्भ पद्धतीची नव्हती, म्हणून काही गोष्टी जरी झाल्या तर त्या त्या गावामध्ये त्या लगेच सॉर्ट आउट व्हायचं, संपून जायचा विषय, तिथल्या तिथं क्लोज. पण आजकाल कोणत्या विषयाला कसा कलर द्यायचा आणि कसा रंग बदलायचा हे आजकाल प्रत्येकाच्या मनात तीच चलबिचल. तो मोठा का, मग तो कसा खाली दाखवता येईल याचा प्रयत्न मी करायचा. यांनी आपला संप्रदाय मोठा होईल असं तुम्हाला जर वाटत असेल तर कदाचित ही चुकीची गोष्ट आहे. यांनी कधीच कोणता संप्रदाय मोठा होणार नाही. ज्या वेळेस तुम्ही समोरच्याला मोठं म्हणता त्यावेळेस आपोआप तुम्ही मोठे होत असता, हे लक्षात ठेवा. मुद्दामून हा विषय का बोलला त्याचं कारण असं की आज वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेला गालबोट लागावं या लेवलला गेलो नाही आपण अजून, आणि लागूही नाही कदाचित, कारण आपण संतांच्या भूमीत राहतो. उत्तरेत गेले की तिथं काय लिहिलेलं असतं पाट्या, तुम्ही सगळेजण केदारनाथ बद्रीनाथला जाऊन आलेले म्हणून सांगतो, हरिद्वार ऋषिकेश, की देवभूमि में आपका सहर्ष स्वागत करते हैं. ती जर देवभूमी आहे तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विठ्ठल विठ्ठल नाही, असंख्य संत आहेत. लक्षात ठेवा, संतांची व्याख्या जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज करताना सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेचे जाणावा. हे फक्त साधूसाठीच आहे, संधी साधूसाठी नाही. आलं लक्षात? जे रंजलेल्या गांजलेल्यांची मदत करतात, त्यांना सहकार्य करतात, ज्यांच्या अंगी दया आहे, क्षमा आहे आणि शांती आहे, असे म्हणजे संत आहे. सगळ्यांना माहितीये शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचं केवढं महान कार्य आहे, त्यांची केवढी मोठी ग्रंथ संपदा आहे. पण त्या बरोबरीनं ही सगळी कृपा संपादन नाथ महाराजांना कोणामुळे झाली तर संत भानुदास महाराजांमुळे झाली. मागच्या वेळेस मला वाटतं भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे या गोळणीवर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस अभंग वेगळा असावा, चिंतन वेगळा असावं म्हणून मुद्दाम मी हा अभंग निवडला. असो, आमचे मूळ पुरुष श्री संत भानुदास महाराज. आता मुळात सांगू का महाराज, आम्ही सुद्धा मूळ पैठणचे नाहीच. म्हणतात हा महाराज तुमची 650 वर्षाची पूर्वची परंपरा आहे, मान्य आहे ना, आता चालू. पण मूळ संत भानुदास महाराजांचे जे वडील होते भास्कर पंत कुलकर्णी म्हणून, हे मूळ सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ नावाच्या गावचे. आजही ते गाव आहे अजून शाबूत, व्यवस्थित हे सगळं वारकरी संप्रदाय